थेट जाऊया, संजय राऊत बोलतायत। यांची बैठक सेना भवनात झाली, शिवसेना भवनात झाली आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या आणि ही बैठक पूर्णपणे संघटनात्मक बांधणी संदर्भातच होती, ज्याला तुम्ही आढावा बैठक म्हणा, चिंतन बैठक म्हणा, काही म्हणा। पण आज एक महत्त्वाचा कार्यक्रम माननीय उद्धवजींनी जिल्हा प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना दिला। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 26 तारखेला प्रजासत्ताक दिन, त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 तारखेला सायंकाळी 8 वाजता तालुका पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान आणि भारत माता जी संकटात आहे, संविधान आणि भारत मातेची मिरवणूक काढून त्याचं पूजन करण्याचा कार्यक्रम उद्धवजींनी आपल्या सर्व जिल्हा प्रमुखांना दिला आणि मुंबईतला मुख्य कार्यक्रम जो आहे तो शिवसेना भवनामध्ये होईल 8 वाजता आणि स्वतः माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। प्रजासत्ताक दिनाला म्हणजे भारतीय संविधानाला 75 वर्ष होत आहे आणि या देशाचे संविधान धोक्यात आहे, भारत माता धोक्यात आहे। हे जनतेपर्यंत हा संदेश जावा आणि आम्ही संविधानाचे रक्षण करते आहोत, भारत मातेचे रक्षण करते आहोत, हे लोकांना कळावं म्हणून हा एक कार्यक्रम, मिरवणूक भारत माता संविधानाची आणि त्यानंतर पूजन असा कार्यक्रम आहे। संदर्भात काही स्थानिक स्वराज्य त्या संदर्भात काल जाहीर सभेत जे साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? जिल्हा प्रमुखांनी काही सांगितलं? पक्षांतर्गत 30 तारखेलाच म्हणजे उद्या संध्याकाळी 8 वाजता आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून संविधानाचं पूजन केलं जाणार आहे। संविधान आणि भारत मातेची मिरवणूक आणि पूजन करण्यासंदर्भात कार्यक्रम जाहीर झालेला आहे। या संघटनात्मक बैठकीअंतर्गत उद्या संध्याकाळी 8च्या दरम्यान सेना भवनात देखील स्वतः उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।